वाचायचा। नाशिकमध्ये एलपीजी गॅसच्या टंचाईची ओरड सुरू असतानाच मोठा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सातपूर औद्योगिक वसाहतीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याचं उघड झालं असून प्रशासनानं मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत जिल्हा पुरवठा विभागानं सोमवारी रात्री छापा टाकत एलपीजी सिलेंडरच्या काळा बाजाराचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत तब्बल 457 घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच मालवाहतूक वाहनं जप्त करण्यात आली असून एकूण सुमारे 26 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। माहितीनुसार महात्मानगर येथील समर्थ गॅस एजन्सीशी संबंधित सिलेंडर एका वाहनातून दुसऱ्या वाहनात संशयास्पदरित्या भरले जात होते। याबाबत माहिती मिळताच पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। सिलेंडरचा मोठा साठा आढळून आला। काही वाहनांची स्थिती संशयास्पद होती। पावत्या सादर करता आल्या नाही, त्यामुळे काळाबाजार सुरू असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी स्पष्ट केले। या प्रकरणी गॅस एजन्सी धारकासह 8 जणांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समर्थ गॅस एजन्सीचे कार्यालय महात्मानगर इथं असून गोदाम विलोळी इथं आहे। मात्र सातपूरमध्ये सिलेंडर साठवण्याचे कोणतेही वैध कारण नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। दरम्यान देशात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असताना अशा प्रकारे काळाबाजार होत असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान प्रशासनाने संबंधित एजन्सीची सखोल चौकशी सुरू केली असून मागील 10 दिवसांचा गॅस व्यवहार तपासला जाणार आहे। अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे।